जी 3 अधिवेशन होतात त्यातलं एक अधिवेशन हे नागपूरमध्ये घेतलं जाईल असं त्या करारामध्ये नमूद आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आता ह्या अधिवेशनाचा उपयोग किंवा या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा जास्तीत जास्त एकमेकाचे घेवे दावे काढण्यामध्ये मिनिट नि मिनिट सभागृहामध्ये आजही बसण्याचा प्रयत्न करतो, पूर्वीही तेच करायचो. आता तसं नाहीये. आता सकाळ संध्याकाळ टीकाच. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, नागपुरात हे अधिवेशन सुरू आहे. परंतु अनेकांना असा प्रश्न पडतो की हिवाळी अधिवेशन हे नागपुरातच का असतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ आमदार आणि खरं तर आपण बघतो की ज्यांना अनुभव आहे या सगळ्या विधान भवनाच्या दोन्ही सभागृहांचा असेल, ज्या कसं कामकाज चालतं याचा सगळा अनुभव हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवसेना आमदार भास्कर जाधव सर. या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. खरं तर सर्वांना असा प्रश्न पडतो की अधिवेशन नेमकं काय असतं आणि मुळात म्हणजे जर महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये विधान भवन असताना नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन का होतं. असं आहे वैभव की याच्यामध्ये हे महाराष्ट्र ज्यावेळेला प्रांतावर रचना झाली त्यावेळेला हैदराबादसह अशा पद्धतीचा संपूर्ण देश तयार झाला आणि महाराष्ट्राची ज्यावेळेला प्रांत रचना झाली त्यावेळेला हा जो इकडचा भाग विदर्भ भाग जो होता हा महाराष्ट्रामध्ये सामील करून घेण्याचा जेव्हा निर्णय झाला त्यावेळेला एक करार झाला, त्याला नागपूर करार असं म्हणतात, काही जण त्याला विदर्भ करार सुद्धा म्हणतात. त्या ज्या करारामध्ये काही ज्या अटी होत्या की नागपूरला उपराजधानीचा दर्जा द्यावा आणि तो उपराजधानीचा दर्जा देत असताना हायकोर्टापासूनच्या सगळ्या गोष्टी ह्या नागपूरमध्ये उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीनं वर्षामध्ये जी 3 अधिवेशन होतात त्यातलं एक अधिवेशन हे नागपूरमध्ये घेतलं जाईल असं त्या करारामध्ये नमूद आहे किंवा त्यावेळेच्या करारामध्ये ती अट मान्य करण्यात आलेली आहे आणि त्या अटीला अनुसरून इथं नागपूरमध्ये हा अधिवेशन घेण्याची प्रथा ही त्या काळापासून सुरू आहे, ती आज चालू आहे. नक्कीच. परंतु ज्या वेळेला आम्ही अधिवेशनामध्ये आपल्याला भाष्य करताना बघतो त्यावेळेला एक अनुभव तुमच्यामध्ये असलेला सांगत असतो, परंतु हल्ली आपल्याला आपण पाहतोय की अनुभव ज्या प्रकारे जास्त असल्यानंतर जे प्रश्न असतात जे विधान भवनामध्ये मांडले जातात मग ते अनेक भाग असतात. तर प्रश्न उत्तर तास असतात, पुरवण्या मागण्या असतात, मग चर्चा असते. हे सर्व प्रकार हे अधिवेशनामधले कोणत्या भाग असतात. कसं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये इथं अधिवेशन होत असताना प्रामुख्यानं विदर्भातलेच प्रश्न या भागामध्ये उपस्थित केले जायचे, त्याच्यावर चर्चा व्हायची, त्याच्यावर उत्तर दिली जायची. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे प्रश्न, मग तो संत्रा बागायतदार असेल, द्राक्ष बागायतदार असेल, कापूस उत्पादक असेल, धान उत्पादक असेल, ऊस उत्पादक असेल, त्याची चर्चा किंवा कोकणामधली थोडीफार चर्चा इथं होत असेल. परंतु हळूहळू त्या चर्चा बदलत गेल्या आणि आता ह्या अधिवेशनाचा उपयोग किंवा या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा जास्तीत जास्त एकमेकाचे घेवे दावे काढण्यामध्ये, एकमेकाची उणी धुणी काढण्यामध्ये, एकमेकाला त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या अडचण करण्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्यामुळं मूळ जो हेतू आहे तो हेतू बाजूलाच पडायला लागला आहे आणि आता आपण जर बघितलं तर याची चौकशी लाव, त्याची चौकशी लाव, याच्यावर कारवाई कर, त्याच्यावर कारवाई कर, याच्या करताच ह्या अधिवेशनांचा उपयोग व्हायला लागलाय. त्यामुळे माझ्यासारख्या अनेक अशा जुन्या जाणत्या सदस्यांना नाही म्हटलं तरी दुःख होतं, कारण ही अधिवेशनं किंवा हे जे व्यासपीठ आहे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या व्यथा जाणून घेणारं आणि त्या व्यथांवर उपाय शोधणारं असं हे व्यासपीठ आहे. पण आता या व्यासपीठाचा उपयोग हे आपले राजकीय हिशेब चुकते करण्याकरता ज्या वेळेला केला जातो तेव्हा खूप मनाला वेदना होतात. नक्कीच यामध्ये एक मुद्दा असाही आहे की काही घटना होत्या त्यामधले एक असं होतं की 1935 साली ब्रिटिश संसद कायदा सीपी अँड बेरारसाठी वेगळं राज्य विधिमंडळ नागपूर राजधानी आहे. 1 ऑक्टोबर त्यानंतर 1938 सीपी अँड बेरार विधिमंडळात स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सर्वसंमतीने ठराव आणि 1950 मध्य प्रदेशाची स्थापना नागपूर राजधानी. त्यामुळे अशा काही घटना सुद्धा या सगळ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती पाहायला मिळतात आणि त्या नेमकं यामागचा इतिहास असं आहे की उदाहरणार्थ झालं तर आपण नुकतंच मराठवाडा मुक्ती संग्रामावर चर्चा ही आपण मुंबईच्या अधिवेशनमध्ये केली. म्हणजे साधारणपणे मराठवाडा हा
त्यावेळच्या रझाकारांच्या तावडीतून सुटण्याकरता म्हणून जो काही लोकांनी संघर्ष केला, काही लोकांना अत्याचाराला सामोरं जावं लागलं आणि त्यातून मराठवाडा हा त्यातून मुक्त झाला आणि तो महाराष्ट्राला जोडला गेला, त्याचा एक इतिहास असतो आणि म्हणून त्याचे काय कार्यक्रम केले जातात. कारण तो इतिहास पुढच्या पिढीच्या समोर आला पाहिजे. पुढच्या पिढीनं तो इतिहास आदर्श म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या मार्गावरून त्यांनी मार्गक्रमण केलं पाहिजे, ही त्याच्या मागची भावना असते. तशाच प्रकारे विदर्भामध्ये सुद्धा विदर्भाला सुद्धा एक वेगळा इतिहास आहे. तसा विचार केला तर मुंबईसह महाराष्ट्र जो स्थापन झाला त्याला एक वेगळा इतिहास आहे. कारण ही मुंबई गुजरातला जोडायची की महाराष्ट्राला ठेवायची, महाराष्ट्राला ठेवायची नाही आणि गुजरातला नाही, इथं स्वतंत्र मुंबई विद्यापीठ करायचं का किंवा केंद्रशासित प्रदेश करायचा का, आजही ते केंद्राच्या डोक्यामध्ये ते आहे. आणि म्हणून त्याही वेळेला खूप मोठा संघर्ष झाला, खूप मोठा त्या काळच्या लोकांनी लढा उभारला आणि मुंबई आपल्या महाराष्ट्राला मिळवली. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळे इतिहास हे आपले आहेत आणि म्हणून त्याचाच कुठेतरी उल्लेख असणं, त्याचा आधार असणं किंवा त्या इतिहासाची कुठेतरी जाण आणि जाणीव ठेवून अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात. नक्कीच सर, नुकताच आपण पाहिलं असेल की हिवाळी अधिवेशन हे नागपुरात का होतं, त्यानंतर या हिवाळी अधिवेशनाची पार्श्वभूमी काय, त्याला इतिहास काय, हा सुद्धा आपण पाहिला. परंतु आता सर हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की ज्या प्रकारे कोणत्याही गोष्टी या साध्य करण्यासाठी किंवा मांडण्यासाठी त्याला अनुभव अत्यंत महत्वाचा असतो, परंतु अनेक युवा असतील किंवा तरुण आमदार सुद्धा आपल्याला विधान भवनामध्ये असेल, परिषदेमध्ये असेल, सभेमध्ये असेल पाहायला मिळतात. तर ज्या अनुभवा थ्रू आपण ज्या प्रकारे आपण प्रश्न मांडत असतात, तर तुमचा अनुभव आणि जे आता नवे जे आमदार आहेत त्यांच्यामधला फरक काय सांगा? पहिली गोष्ट, कालानुरूप ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतातच, अपेक्षित आहेतच. पूर्वीच्या काळात काय होतं, जुने जाणते खूप मोठे अनुभवी अभ्यासू लोक होते आणि ते एखाद्या विषयावर जर भाष्य करायला लागले तर माझ्यासारखा तरुण हा मिनिट सभागृहामध्ये आजही बसण्याचा प्रयत्न करतो, पूर्वीही तेच करायचो. त्यातून संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला समजतो. त्या काळातली ती उत्तुंग अशी विचार देणारी व्यक्तिमत्व या सभागृहामध्ये त्या काळामध्ये होऊन गेले आणि आमच्या काळापर्यंत त्यातली बरीचशी व्यक्तिमत्व जी होती त्यांचे विचार आम्ही ऐकलेले. म्हणजे मी सुरुवातीच्या काळामध्ये सभागृहात आलो त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी सर होते, त्यांची विद्वत्ता. गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री म्हणून होते. त्याच काळात प्रमोद नवलकरांसारखी माणसं, सुभाष देसाईंसारखी माणसं, मधुकर सर पोद्दारांसारखी माणसं किंवा दत्ताजी नलावडेंसारखी विधानसभा अध्यक्ष हे मी बघितलेले आहेत. भाजपमधले वरच्या सभागृहामध्ये नितीन गडकरींसारखी माणसं, यांचे विचार मी ऐकलेले आहेत. त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला काँग्रेसमध्ये रायमान जाधवांसारखी खूप मोठी उत्तुंग विचारांची किंवा चांगली अभ्यास असलेली, वक्तृत्व उत्तम असलेली माणसं ही आम्ही बघितलेली आहे. आमच्या बरोबर आमच्या काळामध्ये आर पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, अजितदादा पवार असतील किंवा जयंत पाटील असतील, यांनी आम्ही काम केले. सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, गिरीशभाऊ बापट असतील, अशी माणसं त्या काळामध्ये आम्ही एकत्र काम करत असू आणि त्यावेळेला एक वैचारिक पातळी जी होती ती थोडी उंच होती. व्यक्तिगत एवढा टीका टिप्पणी हा त्यावेळेला नव्हती. आणि नाही म्हटलं तरी एक गोष्ट अनुभवानं कबूल करावं लागेल की मी जरी सुरुवातीपासून शिवसेनेचा होतो, नंतरच्या काळामध्ये मी राष्ट्रवादीबरोबर काम केलं, परंतु काँग्रेसच्याकडे एक सभ्यता होती. काँग्रेसमधली जी राजकारणातली सभ्यता म्हणतात ती काँग्रेसमधली राजकारणातली सभ्यता होती. व्यक्तिगत द्वेषाची काँग्रेस फार राजकारण करत नसे किंवा काँग्रेसच्याकडे एक संयम होता. काँग्रेस कधीही कुणीही कितीही टीका केली तरी जास्तीत जास्त धोरणात्मक मुद्द्यांवर काँग्रेसचा भर असायचा. विकासात्मक कामांवर चर्चेचा काँग्रेसचा भर असायचा. समोरच्या माणसाने कितीही आरोप केले तरी काँग्रेस पहिल्यांदा आपली धोरणं सांगायची, विकासाच्या योजना सांगायची आणि मग एखाद्या टीकेला उत्तर द्यायचे. आता तसं नाहीये. आता सकाळ संध्याकाळ टीकाच आणि विरोधी पक्षाचा माणूस जरा जरी काय बोलला तरी वस्तन सगळे अंगावर इतके येतात की दुसऱ्याचं काय ऐकून घ्यायचं ही लोकशाहीच सध्याच्या राज्यकर्त्यांना मान्य नाही.
ज्या प्रकारे तुम्ही विरोधी पक्षाबद्दल बोलत होता त्यावेळेला विरोधी पक्ष जे प्रश्न मांडतात ते खरं तर जनतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असतं, कारण का सत्ताधारी नेहमीच त्या योजना सांगत असतात. तर मग विरोधकांचं ऐकून घेणं हे फार महत्वाचं वाटतं. विरोधकांचं ऐकून घ्यावंच लागतं आणि घेतलंच पाहिजे. परंतु ती मानसिकता विरोधकांची नाही. ती मानसिकता आता बोलणं थोडंसं अवघड आहे, हम्म, परंतु विधानसभा अध्यक्षांची सुद्धा नाही. हम्म, विधानसभा अध्यक्षांनी जास्तीत जास्त लक्ष आणि संधी ही विरोधकांना दिली पाहिजे. परंतु विरोधक काय म्हणतायत, काय मुद्दे मांडतायत, इकडे लक्षच कोणी द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. चेअरवर बसलेल्या माणसांना सुद्धा सत्ताधारी पक्षासारखंच जर वागायचं ठरलं तर शेवटी तुम्ही म्हटलात की विरोधक चांगले प्रश्न मांडतात आणि सत्ताधारी मांडत नाही अशातला भाग नाही. तर आज सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाचा पण रस आणि विरोधी पक्षाचा सुद्धा रस म्हणजे ज्याला इंटरेस्ट म्हणतात हा राहिलेलाच नाही. हा राहिलेला नाही. वक्तृत्व करण्याकरता म्हणून एखादा वक्ता उभा राहिला तर कोणत्या वक्त्याला ताबडतोब बाहेर लॉबीमध्ये बसलेले आमदार येतात, किती येतात त्याचं एकदा तुम्ही निरीक्षण करा. फार क्वचित लोकांना बाहेर लॉबीमध्ये बसलेले आमदार कोण बोलायला उभा राहिले त्याच्याकरता आतमध्ये येतात, त्यापेक्षा कोणी दखल सुद्धा घेत नाही. तसंच प्रश्नाचं आहे. 2 किंवा 3, 4 प्रश्नाच्या पुढे आपण प्रश्नच पुढे सरकवत नाही. 10 प्रश्नापर्यंत जायला पाहिजे. मंत्रीही बिंदास असतात, त्यांना माहिती आपले प्रश्नच लागणार नाहीत, त्याच्याकरता अभ्यास करून जायचं. प्रश्न विचारणारा मग सुद्धा असं वाटतं की प्रश्न विचारून काय आपल्याला उत्तरच मिळणार नाहीये, किंवा 2 किंवा 3च जर प्रश्न लागणार असतील तर आपले प्रश्न कधी लागायचेच नाहीत म्हणजे अशी भावना म्हणजे झाली. अधिवेशन केवळ आता प्रश्नोत्तरांपुरतच राहिलं. प्रश्नोत्तरापुरतं राहिलं. गेलं अधिवेशन नुसत्या लक्षवेधी लावण्यात गेलं. एका दिवशी 22 लक्षवेधी, हे असं कधी घडलं नाही. आता मी 4 दिवस झाले एकही लक्षवेधी येत नाहीये. म्हणजे या सभागृहाचे काय नियम, कामकाजाची प्रथा, परंपरा ही सर्व धुळीस मिळवून टाकायचं ठरवलेलं दिसते. लक्षवेधीच नाही. मागच्या वेळेला नुसत्याच लक्षवेध्या आणि म्हणून काय त्या कामकाजाला काय अर्थ राहिले असं मला वाटत. सुरुवातीला ज्यावेळेला आपण पाहतो की जेव्हा सभागृहामध्ये असेल किंवा आपण पाहतो की वारंवार जेव्हा पत्रकार परिषद होतात तेव्हा एकनाथ खडसे वारंवार सांगतात की जुनं अधिवेशन होतं ते 3-3 महिने असेल किंवा 3-3 आठवडे असेल त्या इतके दिवस चालायचे. म्हणून आता अधिवेशनाचा काळ सुद्धा कमी झालाय, दिवस सुद्धा कमी झाले. आपण पाहतोय की अवघ्या 10 दिवसांचं हिवाळी अधिवेशन आहे. नेमका हा बदल कशामुळे झाला? असं आहे की मुळामध्ये पहिली गोष्ट की विरोधी पक्ष आपल्यावर खूप मोठा भडीमार करेल, आपल्याला कुठेतरी कात्रीत पकडेल, आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील आणि आपण अडचणीत येऊ, ह्या भीतीपायी सत्ताधारी पक्ष आता अधिवेशन घ्यायला तयारच राहतो. दुसरी गोष्ट, सत्ताधारी पक्षाची आता एक मानसिकता झालेली आहे, फक्त सत्ता मिळवायची आहे. राज्याचं काय होतंय ते होऊ द्या. तिकडं राज्याच्या एकंदरीत वैचारिक बैठकीचं काय होतंय ते होऊ द्या. आत्ताच तुम्ही बघितलं की सत्ताधारी पक्षांना 40-40, 50-50 कोटी रुपयाचा निधी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना निधीच नाही. पूर्वी काँग्रेसच्या काळात ही पद्धत नव्हती. काँग्रेसच्या काळामध्ये बजेट मधला निधी हा सर्कल वाईज दिला जायचा. जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याला तो निधी दिला की तिथल्या आमदारांना त्याचं समान वाटप केलं जायचं. काही विशिष्ट योजना असतील त्या योजना ते आपापल्या भागामध्ये पळवून घेऊन जायचा प्रयत्न करत असतील, परंतु छोट्या छोट्या आमदारांच्या लोकांच्या कामं करण्याकरता मतदारसंघातल्या कामामध्ये सुद्धा काँग्रेसने इतका आकसाची भावना दाखवली नव्हती. ती आत्ताच्या सरकारमध्ये दाखवली जाते. आत्ताच्या सरकारमध्ये ठीक आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही 4 पैसे अधिक घ्या, परंतु विरोधक म्हणजे कोण? ते सुद्धा विरोधक जनतेचेच प्रतिनिधी आहेत. त्या जनतेच्या विकास कामांना तुम्ही 2 पैसे द्यायचे सुद्धा जर नाकारत असाल तर तुमची सभ्यता काय राजकारणातली दिसून येते. सर, या मुलाखतीमधला अगदी शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे अधिवेशन म्हटलं की पत्रकार, राजकारणी आणि मग अधिकारी या लोकांमध्ये हा विषय रंगत असतो. परंतु सध्या आपण पाहतो की सर्वसामान्य नागरिक ज्यांना या अधिवेशनाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायला आवडत असते. परंतु ज्यावेळेला आम्ही बाहेर फिरतो तेव्हा अनेक पत्रकार असतात, तेव्हा त्यांना विचारलं जातं बाबा अधिवेशन म्हणजे काय? तर साध्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की अधिवेशन नेमकं काय असतं. अधिवेशन म्हणजे संपूर्ण राज्याच्या विकासाच्या योजना ज्या ठिकाणी मांडल्या जातात आणि सोडवण्याचा प्रयत्न केला जातो ते व्यासपीठ. अधिवेशन म्हणजे हे विधिमंडळ आहे.
विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ. हम्म. या ठिकाणी राज्याच्या अखत्यारीत आणि राज्याच्या हिताचे कायदे हम्म. केले जातात हम्म. आणि ते कायदे करणारे व्यासपीठ आणि त्या कायद्याच्या माध्यमातून लोकांचे न्याय आणि हक्क मिळवून देणं ते हे व्यासपीठ म्हणजे अधिवेशन आहे. त्याचबरोबर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे आपापली राजकीय विचारधारा सुद्धा वापरून किंवा ती सुद्धा शाबूत ठेवून जनहिताकरता म्हणून कोणत्या दिशेनं काम करतायत त्याचं परीक्षण करणं म्हणजे अधिवेशन. त्याचबरोबर राज्यकर्ते, विरोधी पक्ष, पूर्ण प्रशासन आणि पत्रकार म्हणजे प्रसार माध्यम हे एकत्रितपणे येऊन या सगळ्याचा लेखाजोखा करणं, या सगळ्याची मांडणी मांडणं आणि त्याचबरोबर या सगळ्याचं मूल्यमापन करणं म्हणजे अधिवेशन. हे एकत्र येण्याची ही एकच जागा आहे. अशा पद्धतीनं या अधिवेशनाचं मी या ठिकाणी विवेचन करेन. धन्यवाद. खरं तर सर तुम्ही या मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल खरंच तुमचे आभार. तर आपण पाहतोय की या ठिकाणी ज्या प्रकारे हिवाळी अधिवेशन म्हणजे काय याचं साधं सोप्या भाषेमध्ये उत्तर हे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांनी नुकताच आपल्याला दिले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या अधिवेशनासंदर्भातील काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.